करावं। थोडीशी शांतता पाळूया। मध्ये आधी उठू नका, पाण्याच्या बाटल्या पास करू नका, जागेवर मिळेल फेकू नका। 23 तारखेला हो घातलेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ होतोय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताराव वहिनी, मंचावरती उपस्थित सर्वच पक्षातील नेतेमन, सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित वडीलधारी माझ्या माय भगिनी, सर्व बारामतीकर, माझे सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, सुनीताराव वहिनींच्या मार्गदर्शन आणि भावना देखील आपल्या सर्वांना ऐकायच्या आहेत। म्हणून माझी विनंती आहे की ज्या नेत्यानं आपलं आयुष्य 35-40 वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये योगदान दिलं, त्या नेत्याच्या प्रती आपल्या सर्वांच्या मनात श्रद्धा आहे आणि आज आपण सुनीताराव वहिनींना पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी आलेला आहात। जोपर्यंत सुनीताराव वहिनींचे विचार ऐकत नाही तोपर्यंत कुणीच उठणार नाही, असं पहिलं मला हात वर करून तुम्ही हीच प्रामाणिकता आणि हाच पाठिंबा पाहिला खरं तर वहिनी मी या ठिकाणी आज आलोय। गाडीतून सकाळी येत असताना माझ्या सोबत जिल्ह्याच्या अध्यक्ष आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो आणि ज्या वेळेला जेजुरी सोडली त्यानंतर मनामध्ये एक भावना व्यक्त झाली। आपण बारामतीला पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं चाललोय, परंतु जाता जाता आपल्याला जर फोन आला आणि सांगितलं बारामतीची पोटनिवडणूक रद्द झाली आणि बारामतीमध्ये दादा आले, ही जर भावना आणि हे जर आपल्याला पाहायला मिळालं तर आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा सोन्याचा दिवस असता। नियती सुद्धा किती क्रूर आहे की ज्या नेत्यानं हजारो कार्यकर्त्यांना घडवलं, हजारो कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून संधी दिली, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक केलं आणि त्या नेत्याच्या पश्चात आज आम्हाला प्रचाराला या बारामतीत यावं लागल, याच्यासारखं भाग्य आमच्या आयुष्यात कधीच नसणार की ज्या नेत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा संधी दिली। सुनील शेळके महाराष्ट्रभर पोहोचवला, मावळच्या माझ्या मायबाप जनतेला विकास काय असतो हे दाखवून दिलं आणि आज त्याच नेत्याच्या पश्चात आज आपल्या सर्वांना सुनीताराव वहिनींच्या पाठीमागे उभं राहा हे सांगण्याची वेळ आली। आज मी खरं तर या ठिकाणी आलोय, तुम्ही सुनीताराव वहिनींना भरभरून मतदान करा, तुम्ही सुनीताराव वहिनींना मोठ्या संख्येने पाठबळ द्या, आपल्याला मोठ्या मताधिक्य घेऊन रेकॉर्ड करायचंय हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो अजिबात नाही। ज्यांनी पाठिंबा दिला, ज्यांनी आपले फॉर्म माघारी घेतले त्यांचे आपण ऋण व्यक्तच करू, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढण्याची वेळ आणली त्यांनाही समजेल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विरोधकाला आणि सत्ताधाऱ्याला देखील समजेल दादाचा वादा काय होता आणि दादा होतय म्हणून महाराष्ट्र होता, महाराष्ट्राचा विकास होता। अवघ्या दादाच्या जाण्यानंतर 4-8 दिवसातच आरोप प्रत्यारोप सुरू केले। सुनीताराव वहिनींनी
का शपथ घेतली, का घाई केली? आज बारामतीकर तुम्हाला सांगतो, लहान तोंडी मोठा घास घेत असला तरी माफ करा, परंतु आम्हा सर्व आमदारांचं भवितव्य, दादांवरती प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचं भवितव्य हे ज्या वेळेला दादा गेले त्यावेळेला अंधारमय झालं होतं, ते अवघ्या 4 दिवसामध्ये प्रकाशात आणण्याचं काम या आदरणीय सुमित्रा वहिनींनी केलं. स्वतःचं दुःख, स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून पक्षातल्या नेत्या मंडळींनी सांगितलेला शब्द पार पाडला. आज राज्याच्या उपमुख्यमंत्री, पक्षाचं अध्यक्षपद हे कुणाकडे जाईल, कोण मंत्री होईल हे आपल्याला माहित नव्हतं, परंतु दादांचं असलेलं कर्तृत्व, दादांचं असलेलं योगदान, त्यातून सुमित्रा वहिनीला देखील आपल्याला संधी देता आली. आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा वहिनी झाल्या, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. अनेक ठिकाणी दादांच्या जाण्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि दादांच्या फक्त फोटोवरती आणि सुमित्रा वहिनीच्या निर्णयावरती महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीत पाहायला मिळाला. परंतु एक खंत व्यक्त करावीशी वाटते, आज दादा नाहीयेत. बारामतीकर फक्त तुम्ही आता पोरके झालेला नाही, फक्त मावळ पोरका झाला नाही, अख्खा पुणे जिल्हा पोरका झालाय. आणि त्याला वारसदार म्हणून खऱ्या अर्थाने जर आपल्याला पाहायचं असेल, पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या उत्तराधिकारी म्हणून आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण फक्त मतदान करून चालणार नाही. मावळ तालुक्यात वहिनी, मी दादा गेल्यानंतर प्रचाराला पण गेलो नाही, फक्त दादांचा फोटो दाखवला आणि सांगितलं दादांनी जर काम केलं असेल तर श्रद्धांजली म्हणून फक्त मतदान रूपी आशीर्वाद द्या. जिल्हा परिषदेचे 5 आणि राष्ट्रवादीचे 10च्या 10, 15-0 करायची ताकद मावळकरांनी फक्त दादांच्या फोटोवरती दाखवली, दादांच्या अस्मितेवरती दाखवली. आणि म्हणून ही निवडणूक पार पडत असताना पंचायत समिती, जिल्हा परिषदेला तुम्ही जी चूक केली, मतदान करताना आपले सगळे निवडून येणार आहेत, आपण काळजी करायचं कारण नाही, या भावनेत सगळे निवडून आले, परंतु जो टक्का मतदानाचा कमी झाला त्यातून देखील काही मनाच्या लोकांच्या मनात शंका यायला सुरुवात झाली. आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीला झालेली चूक आपल्याला आता दुरुस्त करायची आहे. मतदान किती होईल, किती मताधिक्याने येईल हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. समोरच्यांची डिपॉझिट पण राहत नाही, समोरच्यांची डिपॉझिट एखादी बी राहणार नाही, एवढी बारामतीकरांची ताकद आम्ही पाहिलेली आहे. परंतु काही पलीकडे जाऊन डिपॉझिट पेक्षा, मतदानापेक्षा 90% मतदान किमान या पोट निवडणुकीमध्ये सुमित्रा वहिनींना झालंच पाहिजे, हा संकल्प खऱ्या अर्थाने तुम्ही मानला पाहिजे. माझी विनंती आहे की ज्या नेत्यानं बारामती घडवली, पुणे जिल्हा घडवला, प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक नेत्याला वाटत असतं की आमचा जिल्हा देखील चांगला झाला पाहिजे. आणि हा पुणे जिल्हा ज्या वेळेला दादांच्या नेतृत्वामध्ये मागील 35-40 वर्ष घडत होता, त्यावेळेला ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, महापालिकेचं कार्यक्षेत्र असेल, या भागात देखील दादांनी अनेक योजना आणल्या, अनेक प्रकल्प आणले, शेतकऱ्यांकरता योजना आणल्या, माझ्या आया बहिणींकरता योजना आणल्या. आणि मग प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला दादांनी बरोबर घेऊन जाण्याचं काम करत असताना बारामतीकरांनो, तुमच्या या भूमीतून आम्ही शिकलोय, जातीपातीचं, धर्माचं राजकारण करू नका, प्रत्येकाला सुखादुःखात उभं राहा, प्रत्येकाच्या अडचणी सोडवा, हे या नेत्यानं आम्हाला शिकवलं. या शिकवणीतून आज आम्ही पुढे जातोय. आणि म्हणून बारामतीकरांनी सुद्धा कुठल्याही जातीपातीच्या भिंतीत दादांना देखील बांधण्याचा प्रयत्न करू नका, माझ्या नेत्या सुमित्रा वहिनीला बांधण्याचा प्रयत्न करू नका, एवढीच तुम्हाला विनंती करतो. आगामी काळामध्ये आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, परिवार म्हणून एकत्र येत असताना मगाशी आदितीताईनं, दत्ता मामानं सांगितलं की आपल्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे आणि ताकद दाखवायची असेल तर ही खऱ्या अर्थानं आपल्याला संधी आहे. येणाऱ्या काळामध्ये बारामतीकरांनो, आज सुमित्रा वहिनी
तुम्हाला 90% मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा सुनीतराव वहिनीच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत एवढं झाली मित्र दाखवा एवढी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो. माझ्या आया बहिणी खूप प्रेम करतात माझ्यावर, पण माझ्या आया बहिणी मावळात मला निवडून कुणी आणला, माझ्या आया बहिणीने आणला आणि या आया बहिणी तुमच्या मागे आता तर कुणी कसा बी आहे, काळजीच करू नका. मग आपण दादांच्या प्रेमातून आपण दादांच्या कर्तृत्वातून उत्तराई व्हायचं असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला राज्यामध्ये मोठा करायचा असेल, सर्वजण सुनीतराव वहिनीच्या मागे खंबीरपणाने उभे ठेवायचे असेल, या पोटनिवडणुकीमध्ये सुनीतराव वहिनींना आशीर्वाद द्या, पार दादांना साथ द्या, जय दादाला साथ द्या एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद अण्णा. यानंतर आदरणीय आमदार सनाजी मलिक. आदरणीय आमदार सनाजी मलिक.